दुसऱ्या गावातून जेव्हा पालखी आपल्या गावात येते, तिचं स्वागत करण्याचा उत्साह तो लहानपणी जसा होता, आजही तसाच आहे. पालखीचं स्वागत करायला गावातले सर्वजण गावाच्या वेशीपर्यंत जातात. पण आम्हाला थोडा उशीरच झाला, म्हणून पालखीची नि आमची भेट वाटेतच झाली. अरुंद वाटेतून पालखी जशी मोकळ्या जागेत येते, गावातली मुलं उत्साहात पालखी खेळवायला पुढे सरसावतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या सासरकडची पालखी खेळवण्याची पद्धत पाहिली, पण माझ्या माहेरकडची पद्धत थोडी वेगळी आहे. पालखी गावात येताना पालखीच्या वाटेत पहिलं घर लागतं ते आमचं. घरातील सर्व लोक पालखीचं स्वागत करण्यासाठी दारात येऊन उभे असतात. पालखी दारात आली की पालखीला ओवाळलं जातं आणि पालखीची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी पालखी 5 घरात जाते. त्यातलं पहिलं घर हे नाखवांचं, म्हणजे माझ्या मावशीचं. सगळी घरं घेऊन झाल्यावर पालखी वस्तीसाठी खोतांकडे थांबते. दरवर्षी पालखी उत्सवानिमित्त गावकरी नाटक सादर करतात, पण ह्या वर्षी मात्र पारंपरिक नमनचे आयोजन करण्यात आले होते. मी नमन लहानपणी पाहिले होते. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी पुन्हा मला नमन पाहण्याची संधी मिळाली. चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या देवाऱ्यात
नारद मुनी, तुम्ही काही चिंता करू नका. पाहतो तुम्ही काय यमाचा पराक्रम. अजून विचार कर. ही अमरावती माझी आणि तू यमाचा पाणी. तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टीरक्षणासाठी दिले होते, परंतु तू या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती बनू पाहतोय. त्यामुळे तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. नमन संपल्यानंतर आम्ही ड्राईव्हसाठी गेलो आणि आम्हाला वाटेत कोल्हा दिसला आणि असं वाटलं की दिवसाचा शेवट एक्साइटमेंटनी झाला. काच बंद कर तो इकडे